एक विवाह घोषणा आहे। सर्वांस कळविण्याकरता प्रसिद्ध करण्यात येते की कुमार हर्षल हेमंत महापुरे सभासद कराड ख्रिश्चन चर्च कराड यांचा विवाह कुमारी ममता शॉलमन कांबळे सभासद क्राइस्ट चर्च केडीसी कोल्हापूर हीचबरोबर दिनांक 28 सप्टेंबर दुपारी 12 वाजता अरवटगी हॉल मिरज येथे संपन्न होणार आहे। सदर विवाह होणे नियमबाह्य असल्याचे कायदेशीर कारण जर कोणास माहीत असेल तर त्याने किंवा तिने हे कारण लेखी स्वरूपात विवाह विधिचालक रेव्हरंड पी.ए. वायदंडे यांना विवाह विधीपूर्वी कळवावे। ही विवाह घोषणा आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या विवाह विधीसाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी ही विनंती। प्रिय बंधू भगिनीनो, उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम सलाम। सप्टेंबर महिन्यातला हा तिसरा रविवार आपण देवाच्या पवित्र चरणाजवळ उपासनेच्या माध्यमातून येत आहोत। कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे। आपण सर्वांसाठी देवाच्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना करूया आणि निश्चित अर्थानं या कोरोना संसर्गातून आणि सर्व प्रकारच्या आजारातून परमेश्वर आम्हाला निश्चित आरोग्य देणार आहे। या विश्वासामधील आपली वाटचाल प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो अशी मी परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना करतो। सध्या कोविड केअर सेंटर्स यामार्फत याच्याद्वारे कोरोना रुग्णांसाठी उपचार चालू आहेत। समाजातील अनेक दानशूर लोक व्यक्ती स्वरूपामध्ये संस्था स्वरूपामध्ये पुढे येत आहेत आणि जागेच्या माध्यमातून अत्यावश्यक ज्या गरजा आहेत त्या गरजांचं योगदान करून आपली देणगी देत आहेत। आपण पेपरमधून आणि न्यूज चॅनलवरील बातम्यांमधून ऐकत आहोत की आपल्या कोल्हापूर शहराच्या महापौर त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतो की आयुक्त यांनी जनतेला आव्हान केलेलं आहे आणि ह्या आव्हानाला अनेक जण संस्था मंदिरं प्रतिसाद देत आहेत आणि आपापल्या परीनं या कोविड केअर सेंटरसाठी असणाऱ्या सर्व ज्या गरजा आहेत त्यासाठी आपला मदतीचा हात पुढं करत आहेत। आपणही प्रभू येशू ख्रिस्तापासून मिळालेल्या शिकवणीच्याद्वारे अशा प्रसंगी समाजाची आणि जी गरज निर्माण झालेली आहे त्यासाठी आपण पण आपला हातभार आणि आपलं योगदान या कामी देणं गरजेचं आहे। आपण जर आपल्याला द्यायची इच्छा असेल या माध्यमातून तर कृपा करून आपण त्यांना कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि येणाऱ्या काळामध्ये ही रक्कम की हा निधी आपण संबंधितांना सुपूर्त करणार आहोत। यावेळेस आपण देवाच्या पवित्र वचनाकडे जाणार आहोत। त्या अगोदर आपण एक साक्ष ऐकणार आहोत। प्रियजन हो, नेहमीच आपण विचार करतो या बिकट आणि कठीण परिस्थितीमध्ये आपण जगत असताना आपण एकटे नाहीत, तर ज्याच्यावर आपला विश्वास आहे तो प्रभू आपल्याला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे आपल्यासोबत आहे असा सुखद अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आलेला आहे। आणि यावेळेस आपल्या मंडळीतील तरुण आणि यूथ ग्रुपचे लीडर विनय आपल्यासाठी देवाच्या गौरवासाठी साक्ष देणार आहेत। कारण एप्रिल मेमध्ये त्याने खरोखरच लॉकडाऊन असतानासुद्धा ज्या संस्थांना आपण भेटी दिलेल्या होत्या त्या संस्थांच्या संबंधी असलेला जो फॉलोअप आहे ते सातत्याने घेत होते। या कोरोनाच्या काळामध्ये जी मुलं आहेत त्या सेंटरमध्ये अनाथ मुलं आहेत त्यांच्या काळजीसाठी त्यांनी खूप मोलाचं योगदान या माध्यमातून दिलेलं आहे आणि यावेळेस त्यांची एक साक्ष आपण देवाच्या गौरवासाठी ऐकणार आहोत।
प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो की देवानं त्याची साक्ष सांगण्याची संधी मला दिली. त्याच्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. ही साक्ष माझ्या जीवनामध्ये 6 महिन्याआधी जेव्हा लॉकडाऊन चालू होता त्याच पिरियडमध्ये ही साक्षाची सुरुवात झाली. साधारण मार्च एंड 23-24 या दरम्यान माझ्या राईट साईडला दुखायला चालू झालं. ऑब्वियस ते किडनी अटॅक्स होते. ज्या प्रोसेस किडनीच्या कराव्या लागतात त्या आम्ही करून घेतल्या, की जे सोनोग्राफी करायला सांगतात ती सोनोग्राफी पण केली. त्यानंतर सोनोग्राफीमध्ये असं निदर्शनास आलं की उजव्या किडनीमध्ये तुम्हाला 17 mm खडा आहे. 17 mm खडा आहे म्हटल्यावरती थोडं भीतीदायक होतं, पण आम्ही तिथून बाहेर आलो, प्रार्थना केली. म्हटलं देवा काय करायचं, कारण तो जो पिरियड होता, तो जो काळ होता तो भीतीदायक होता. कारण हॉस्पिटलमध्ये जाणंसुद्धा भीतीदायक होतं. वातावरण, ॲम्ब्युलन्स रस्त्यावरून फिरत होत्या, तो आवाज एकदम भीतीदायक होता. त्याच्यामुळे आपल्याबरोबर आपल्या कुटुंबांनासुद्धा त्याची भीती होती. त्याच्यामुळे आम्ही प्रार्थनापूर्वक निर्णय घ्यायचं ठरवलं. आणि हे जे संकट होतं ते कसं पार करायचं हे आमच्या बुद्धीने नव्हे तर परमेश्वर आपल्याला कसा पार करणार आहे याची प्रचिती आम्हाला येत होती. आम्ही प्रार्थनेत राहिलो. प्रार्थना करीत 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 असं डोक्यामध्ये आलं की चला आपण डॉक्टरांची ओपिनियन घेऊया. मग डॉक्टरांच्या ओपिनियनकडे गेलो आम्ही. 2-3 डॉक्टरांना यूरोसर्जन जे आहेत त्यांना दाखवलं आणि त्यांनी सजेस्ट केलं की तुम्हाला ऑपरेट करावं लागेल, कारण तो खडा अशा ठिकाणी येऊन अडकलेला आहे 17 mm की ज्याने तुम्हाला किडनी फेल्युअरला सामोरे जावे लागलं. कारण त्या पायपीच्या जंक्शनला आणि ब्लॅडरच्या जंक्शनला येऊन तो तटलेला होता. त्याच्यामुळे किडनीवरती एक दबाव निर्माण होत होता. मग या अनुषंगाने आम्ही थोडं घाबरलो, पण प्रार्थनेचं साह्य होतं, देवाचं साह्य होतं. आपण दरवेळी वचन वाचतो, पण ते वचन आता इम्प्लिमेंट आणि त्याच्यावरती आणखी विश्वास वाढवायची वेळ आली होती. मग साधारण आम्ही प्रार्थनेचा जोर वाढवला, वचन वाचायला वाढवलं. मग त्या अनुषंगाने आम्ही गावठी औषध एक साईड बाय साईड चालू केलं. मग ते दुखणं कमी आलं. आम्हाला वाटलं आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, ऑपरेशनची वेळ येणार नाही, ॲटोमॅटिक तो खडा पडून जाईल. पण 2-3 महिन्यांनी आम्ही पुन्हा सोनोग्राफीला गेलो ओपिनियनानुसार. सोनोग्राफी करीत असताना असं निदर्शनात आलं की तो खडा 4 mm वाढलेला आहे. 17 mm खडा साधारण 23 ते 24 mm झाला होता. त्याच्यामुळे आम्ही आणखी थोडंसं भीतीदायक आमच्या मनामध्ये आलं की आता काय करायचं. 17ला एवढं भीत होतो आम्ही, आता 24ला काय करायचं. मग थोडंसं हास्यास्पद झालं की बाबा कुठल्या मुहूर्तावरती आम्ही औषध घेतलं आणि एक वेळेमध्ये उपचार जो करायला हवा होता तो केला नाही. पण ठीक आहे, प्रार्थनेला आणखी जोर दिला, आणखी प्रार्थना, देवा तुझी काहीतरी इच्छा असेल ह्यातून म्हणून म्हटलं. पण हे करत असताना देवानं उत्तर दिलं प्रार्थनेचं. आम्ही ऑपरेट करायच्या विचाराने गेलो हॉस्पिटलमध्ये, वारणा हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टर राजीव करे त्यांचं नाव आहे. त्यांनी सगळ्या टेस्ट करून घेतल्या, सगळी प्रोसेस करून घेतली आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट घेऊन या म्हणले. मग रिपोर्ट घेतल्यावरती ते म्हणलेत या बसा म्हणले. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी अशी केस पाहिलेली नाही आहे. 17 mm खडा 8 mm पाईपीतून पास होणं इम्पॉसिबल आहे, पण तुमचा 24 mm खडा तो पास होऊन ब्लॅडरमध्ये आलेला आहे. म्हणजे जे क्रिटिकल ऑपरेशन होतं किडनीद्वारे करायचं होतं ते आता ब्लॅडरद्वारे करण्यात येणार होतं. ते म्हणले तुमची युनिक केस आहे. हे कसं इम्पॉसिबल केस आहे म्हणलेत, हे कसं. पण मला तिथं आठवलं की इम्पॉसिबल आपल्याला आहे, इम्पॉसिबल आम्हाला आहे, या जगाला सगळं इम्पॉसिबल असेल, पण जो आमचा आध्यात्मिक देव आहे तो पॉसिबल आहे. 23 mm खडा अलगदपणे त्या ब्लॅडरमध्ये येऊन ठेपला होता. जणू करून तो सांगत आहे की आता मला काढा, आय एम फ्री, असं तो खडा सांगत आहे. म्हणून आम्हाला हसू आलं. म्हणून मी आणि माझे मिसेस प्रार्थना करायला लागलो. म्हटलं देवाचं गौरव करूया. म्हटलं खडा जरी शरीरात आहे पण देवाने अशा ठिकाणी ठेवलेला आहे तो
की तुम्हाला ते जणू काही संकटातून बाहेरच आलेला आहात तुम्ही. पण मिसेसला मी म्हटलं की मला पायकसाहेबांचे शब्द आठवले, संकट हे आपलं गुरु आहे. संकट हे आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतं. जेवढं कडक शिक्षक म्हणजे जेवढं कडक संकट तेवढा विद्यार्थी हुशार, म्हणजे तेवढाच विश्वास स्ट्रॉंग आणि तेवढाच रिझल्ट पण स्ट्रॉंग लागतो. पण ह्याच्यातून मला आणखी काय एक सांगायचं म्हणजे की शिक्षक भलेही संकट असेल पण प्रिन्सिपल आपला येशू ख्रिस्त आहे. कारण त्याच्या हातामध्येच सगळं सामर्थ्य आहे. त्याच्यामुळे संकट पण त्याच्या पुढे जात नाही. परमेश्वराने येशू ख्रिस्ताने सांगून ठेवलेलं आहे की तुमची परीक्षा तुमच्या सहनशीलतेच्या पुढे होणार नाही. कारण ही इज आवर प्रिन्सिपल. कारण संकट देखील त्याच्या पुढे झुकतं वागतं आणि आपल्या सहनशीलतेच्या पुढं जाणं त्याला नाही. कारण परमेश्वराचा शब्द तिथे लिमिटला लावलेला आहे आपल्या. मग आम्ही ठरवलं की आता ऑपरेटला जायचं. एक मनातून भीती निघून गेली की बाबा ऑपरेटची जागा आता व्यवस्थित झालेली आहे. मग त्यांनी तारीख दिली आणि आम्ही ॲडमिट झालो. तिथे पण आम्हाला असे अनुभव आले की पेशंट आम्ही आजूबाजूला बघितले की बाबा आता ह्याला कोरोना नाही का, त्याला कोरोना नाही का, ह्याची पाईप इथून आली, त्याची पाईप किडनीतून आली, आता मला पण असं करणार का. पण स्तोत्रसंहिता वाचत असताना हॉस्पिटलमध्ये मी प्रार्थना करीत असताना देव म्हणला निर्धास्त राहा. आता तुम्ही देवाच्या हातात सोपवून दिलेला आहे ना, त्या विश्वासामध्ये संशय धरू नका. एकदा विश्वास धरला की धरला. त्या संकटातून पार गेलेला आहे, त्याचा आभार रूपी तुम्ही यज्ञ देवाला सादर करा. त्या वचनावरती विश्वास ठेवून मी अलगदपणे एकदम निवांत रिलॅक्सपणे ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. तारीख आली, ऑपरेशन माझं चालू झालं. ऑपरेशन करत असताना मला जाणवत होतं, भूल दिली होती पण जाणवत होतं की माझ्यासोबत काय घडायला लागलं. माझी बॉडी खूप अशी थरथरत होती. त्याच्यामुळे मला जाणवत होतं लेझर असतं रेग्युलर फ्रिक्वेन्सीपेक्षा 10 पट वाढवलं होतं, जेणेकरून ब्लॅडर आजूबाजूचा एरिया जळणं साहजिक होतं. पण तो खडा त्यांनी फोडला, हॅमरिंग केलं. म्हणजे साधारण अर्धा तास चालणारी सर्जरी ही 2 ते 2.25 तास चालली. मलाही नाही समजलं. पण मी त्या ठिकाणी असा विचार करत होतो, देवा कदाचित माझ्याकडून तुझी सेवा आणखी काहीतरी राहून गेलेली आहे. हे माझ्यासोबत होत आहे ते देवा माझ्यासोबत नाही तर तुझ्या गौरवासाठी होत आहे. मग असं होत असताना ऑपरेशन सक्सेसफुल झालं. कधी झालं काय झालं मला काही समजलं नाही, कारण मी देवाच्या विचारातच होतो. तिथून बाहेर आलो. मला ICUला ॲडमिट केलं. सगळं सॅच्युरेशन वगैरे सगळं नॉर्मल होतं. पण तिथं बोलताना मी ऐकलं की हे ऑपरेशन इतकं सिम्पल नव्हतं, खूप क्रिटिकल होतं. हे ऐकलं मी, पण देवाचं गौरव केलं. डोळ्यात पाणी आलं माझ्या की देवा म्हटलं किती जरी संकट क्रिटिकल असलं, किती जरी संकट आमच्या आयुष्यासाठी बाधक असला तरी त्याच्यावरती सुद्धा प्रभुत्व मिळवणारं तुमचं वचन आहे. फक्त त्या वचनावरती विश्वास ठेवून आपण जेव्हा जातो तेव्हा ते बाधक नाही तर ते आशीर्वादामध्ये कन्वर्ट होतं. ते आपल्यासाठीही आणि देवाच्या गौरवासाठीही. तिथून पुढं थोड्या दिवसांनी परवा दिवशीच माझं परत एक ऑपरेशन झालं. पाईप काढण्याचं, जे स्टेंट घालतात ते स्टेंट काढण्याचं ऑपरेशन झालं. त्यावेळी मी थोडंसं घाबरलो. पण परत जेव्हा बायबलकडे लक्ष जातं, वचनाकडे लक्ष जातं, तेव्हा माझं मलाच हसू येतं, अरे काय परत असं का. मग परत मी निर्धास्त झालो आणि गेलो. आणि तेही कधी ऑपरेशन झालं आणि मी कधी हॉस्पिटलमधून बाहेर आलो. मला करत असताना डॉक्टर सांगत होते की बघा ताप येणार, असं ब्लड प्रेशर तुमचं थोडंसं हे होणार, असं होणार तसं होणार. मी म्हटलं ठीक आहे डॉक्टर साहेब चालेल, तुम्ही गोळ्या द्या, मी त्या घ्यायच्या का नाही बघतो. मग त्यांनी तापावरच्या सगळ्या इन्फेक्शनवरच्या सगळ्या गोळ्या लिहून दिल्या आणि मी घरी आलो. आतापर्यंत मला त्या एकाही गोळीची गरज लागलेली नाही, कारण मी प्रार्थनेवरती इतका जोर दिला. देवा म्हटलं हे जे इन्फेक्शन असेल, हा जो पिरियड आहे तो कॅल्क्युलेट करत आहे मी, हे का घडलं माझ्यासोबत. तर देवाने उत्तर दिलं, ते तुझ्यासाठी नाही तर ते माझ्या गौरवासाठी आहे. कारण असं मी माझ्या मिसेसला सांगत होतं की कदाचित आपण देवाला निवडत नाही,
कारण देव आपल्याला निवडतो त्याचा गौरव करण्यासाठी. म्हणून या साक्षीद्वारे मला एवढंच सांगायचं आहे की संकट किती जरी कठीण असलं, संकट हा गुरु आहे. आपण विद्यार्थी आहोत, जेवढं कठीण संकट आपल्यावरती येतं तेवढं स्ट्रॉंग आपला विश्वास बनत जातो. आणि जो मुख्याध्यापक आहे, जो प्रिन्सिपल आहे, त्याच्या हातामध्ये सर्व काही आहे. तो आपल्याला विश्वासामध्ये स्ट्रॉंग बनवण्यासाठी, विश्वासामध्ये भक्कम बनवण्यासाठी काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घालतो. पण त्यालाही येशू ख्रिस्ताने लिमिट लावलेली आहे. त्याचीही परीक्षा तुमच्या सहनशीलतेच्या पलीकडे होत नाही. म्हणून मी देवाचे आभार मानतो, खास करून पाळकसाहेबांचे आभार मानतो. पाळकसाहेबांचा वारंवार फोन येत होता, काय झालं काय नाही झालं. पाळकसाहेबांना ओळखतं की मी फोन रिसीव नाही केला की ओळखते की विनय इज अंडर समथिंग प्रोसेस. हा विश्वास त्यांचा माझ्यावरती आहे, माझा खूप विश्वास त्यांच्यावरती आहे. हे शिक्षण त्यांचं खूप उपयोगी पडलं. माझ्या जे संदेश आम्ही ऐकलेले आहेत रविवार, ते ॲटोमॅटिक आम्हाला परिस्थितीप्रमाणे आठवत जातात. कदाचित आम्ही त्यावेळेस दुर्लक्ष करतो पाळकसाहेबांचे संदेश, पण परिस्थिती अशी घडवून येते, पवित्र आत्मा असं घडवून आणतो की जे ऐकलेलं असते ते काही घटकांसाठी रिवाईज होतं. आणि खरोखर पाळकसाहेबांचे आभार मानतो, देवाचे आभार मानतो की पाळकसाहेबांचं शिक्षण आमच्या आध्यात्मिक लाभासाठी आहे. आणि असे पाळकसाहेब आमचे आध्यात्मिक जीवन वाढवत आहेत, आमचा अनुभव वाढवत आहेत. आणि त्यांनीच प्रोत्साहन दिलं आहे की तुमच्या जीवनामध्ये छोटी साक्ष देखील मोठं गौरव देवाचं करीते. म्हणून तुम्ही छोटी साक्ष आहे म्हणून शांत बसू नका, तर छोटी साक्ष देखील तेवढंच देवाचं गौरव करते जेवढी मोठी साक्ष करीते. आणि देवाच्यामध्ये छोटी साक्ष मोठी साक्ष अशी नाही, फक्त देवाचं गौरव महत्त्वाचं आहे, हे पाळकसाहेबांनी सांगितले. त्याच्यामुळे मी पाळकसाहेबांचे देखील आभार मानतो. आपणही देखील जर संकटामध्ये आहात, अशा गोष्टींमध्ये आहात, तर मला एवढंच सांगू इच्छिते की घाबरू नका. संकट किती जरी कठीण असलं, संकट किती जरी भीषण असलं, तरी त्याच्यावरती प्रभुत्व चालवणारा आपला जिवंत परमेश्वर आहे. त्याच्या हातामध्ये आरोग्य, न्याय, सत्ता, दया, करुणा ही सर्व काही आहे. त्याच्याबद्दल मी सर्वांना प्रार्थनेची विनंती करीतो. आपण प्रार्थनेत राहा, आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि खास करून मी धन्यवाद देतो की ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. पाळकसाहेबांचे देखील आभार मानतो. यूथ, क्वायर, सर्व मंडळीतले ज्यांना माहीत होतं त्या सर्वांनी देखील माझ्यासाठी प्रार्थना केलेल्या आहेत. मला माहिती आहे प्रार्थनेचंच उत्तर आहे. त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा देवाचे आभार मानून मी सर्वांचे आभार मानतो. थँक्यू.
आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, अगदी मनापासून अंतःकरणापासून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रेमळ प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ स्तोत्र करता स्तोत्र 19मध्येची प्रार्थना करतो. त्याप्रमाणे आज मीही प्रभू म्हणतो की हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. प्रियजन हो, गेल्या आठवड्यामध्ये आपण खूप उद्बोधक असा संदेश ऐकला, ज्या संदेशाच्याद्वारे खरोखरच आम्हाला एक प्रकारचा धीर आला. एक प्रकारे आम्हाला अंतर्यामी एक शक्ती मिळाली की जेणेकरून आपला प्रभू येशू ख्रिस्त, आपल्या विश्वासाचा उत्पादक, द प्रोड्युसर ऑफ आवर फेथ, हा पाण्यावरून चालला. आणि आज मानव जातीवर आलेलं हे संकट कोरोना खरोखरच समुद्रासारखं अगदी विस्तीर्ण झालेलं आहे, चहूकडं पसरलेलं आहे. जणू काय समुद्राचं रूप ह्या कोरोनानं धारण केलेलं आहे. आणि या संकटावर मात करणारा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राप्रमाणे तुमचा आणि माझा धाव ऐकून, जसं पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं किंवा तो म्हणाला की प्रभूजी मला वाचवा, आणि खरोखरच पेत्राचा हा धाव ऐकून प्रभू येशू ख्रिस्ताने आपला हात पुढे केला आणि तत्क्षणी त्याला सावरलं. प्रियजन हो, आपल्यापैकी बरेच जण हा अनुभव घेत आहोत. याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. प्रभू येशू पेत्राला त्यांनी धीर दिला खरा, परंतु तो पेत्राला म्हणतो की हे अल्पविश्वासी, ओ यू ऑफ लिटिल फेथ, आणि दुसरा शब्द वापरतो, तू संशय का धरलास, म्हणजेच वाय डिड यू डाऊट. ह्या 2 शब्दांकडे आज आपण लक्ष देणार आहोत. कधीकधी आपल्या विश्वासाची मात्रा कमी पडते आणि कधीकधी आपण विचलित होतो, आणि विचलित मानसिक अवस्थेमध्ये आम्ही संशयाला आमंत्रण देतो. आजचा जो विषय आहे तो गेल्या वेळच्या संदेशाच्या विषयाची पुढचा भाग आहे. या ठिकाणी आपण पाहतो की विश्वासामध्ये जर चिकाटी नसेल तर त्या विश्वासाचं प्रतिफळ आम्हाला मिळणार नाही. परसेव्हरन्स इन फेथ, जर विश्वासामध्ये चिकाटी असेल तर त्या विश्वासाचं प्रतिफळ मोठं आम्हाला मिळणार आहे. आणि ही चिकाटी आमच्या जीवनामध्ये काय घडवून आणते, या चिकाटीमुळं काय घडतं, हे आपण याकोबाच्या जीवनात आलेल्या प्रसंगावरून पाहतो. ज्या शास्त्रपाठांचं वाचन केलेलं आहे त्यामध्ये पहिला शास्त्रपाठ उत्पत्तीचा ग्रंथ याचा 32वा अध्याय आणि 22 ते 30 वचनामध्ये आपण याकोबाचं वर्णन त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. तो आता परतीच्या प्रवासामध्ये आहे. जे त्यानं संघर्षानं मिळवलेलं आहे, अनेक प्रकारचा युक्तिवाद करून जगिक हुशारीनं ते प्राप्त करून घेतलेलं आहे, परंतु आता तो यब्बोक नावाच्या नदीच्या काठावरती आहे आणि त्याची अवस्था एका वेगळ्या परिस्थितीसारखी झालेली आहे. आपल्या भावाशी समेट व्हावा अशी त्याची इच्छा आहे, आणि जो समेट त्याला एक प्रकारची मनशांती देणार आहे, समाधान देणार आहे. आणि त्या समेटाच्या मोबदल्यामध्ये त्यानं आतापर्यंत जे मिळवलेलं आहे, त्यानं आतापर्यंत जे कमवलेलं आहे, त्या सर्व गोष्टीवर पाणी सोडण्याची त्याची तयारी आहे. प्रियजन हो, आणि त्या समेटाच्या घटनेच्या अगोदर या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, म्हणजे स्वतः देवाने हस्तक्षेप केलेला आहे. गॉड हॅज इंटरवेन, देवाने हस्तक्षेप केलेला आहे. आणि त्या रात्री तो एकटा असताना फक्त त्याच्या मनामध्ये भावाशी आपला समेट व्हावा ही एकच तळमळ आहे. आणि त्या रात्री प्रत्यक्ष देवाशीच, म्हणजे देवदूताशी किंवा देवानं पाठवलेल्या व्यक्तीशी या ठिकाणी त्याची झोंबी झालेली आहे, आणि त्या झोंबीमध्ये तो सरस ठरला असं आपल्याला दिसतंय. आणि देवाने नंतर त्याला आशीर्वाद दिला. प्रियजन हो,
स्तोत्रामध्ये स्तोत्र 66मध्ये स्तोत्रकर्ता 18 आणि 19 वचनामध्ये एक महत्त्वाचा विचार मांडतो. तो म्हणतो की माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. म्हणजे या ठिकाणी देवाबरोबर आपला समेट व्हावा याकरता आपल्या मनामध्ये जर काही दुष्कर्माचे विचार असतील तर ते प्रथम आपण बाजूला केले पाहिजेत. आणि याकोब या यबोक नदीच्या काठावरती बसलेला आहे. तो चुकीच्या पद्धतीनं अयोग्य प्रकारे आपल्या भावाशी वागलेला आहे, परंतु समेटाशिवाय त्यानं मिळवलेलं धन आता त्याला विषासारखं टोचू लागलेलं आहे, बोचू लागलेलं आहे. आणि हे सर्व आशीर्वाद तो देण्यासाठी तयार झालेला आहे. फक्त त्याला भावाशी मिळणाऱ्या समेटापासून मिळणारी आत्मिक शांती, समाधान त्याला गरजेचं आहे. आणि स्तोत्रकर्तासुद्धा या ठिकाणी म्हणतो की माझ्या मनामध्ये जर दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. आपण पुढच्या वचनामध्ये जर बघितलं स्तोत्र 66 आणि 19 आणि 20 वचनामध्ये आपण या ठिकाणी पाहतो, पण देवाने ऐकलेच आहे, माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे. आणि 20 वचनामध्ये म्हणतो देवाचा धन्यवाद हो, त्याने माझी प्रार्थना अवमानिली नाही, त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही. प्रियजन हो, या ठिकाणी आपण पाहतो की मॅटर इज टू बी रिकन्साइल्ड. जी गोष्ट देवामध्ये आणि आमच्यामध्ये एक प्रकारचं आडभिंत निर्माण करते, एक प्रकारचं कटुत्व निर्माण करते, जोपर्यंत आम्ही ती गोष्ट आमच्या मनातून काढत नाही तोपर्यंत देवाशी तुमचा आणि माझा समेट होत नाही. आणि देवाला आपण धन्यवाद देऊया यासाठी की प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाशी आमचा समेट झाला, आमचं सर्व पाप धुतलं गेलं आणि देवाच्या सानिध्यामध्ये येऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला देवाची लेकरं होण्याचा बहुमान आणि अधिकार प्राप्त झाला. प्रियजन हो, जो विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरचा आमचा जो विश्वास आहे तो देवाशी असलेली बांधिलकी अधिक दृढ करणार आहे. जगातील सुख, ऐश्वर याकडे बऱ्याच वेळेला पेत्राप्रमाणे आपण पाहतो आणि आम्ही बुडू लागतो. परंतु जेव्हा आम्ही आपलं लक्ष, आम्ही आमचं चित्त देवाकडे केंद्रित करतो त्यावेळेस सर्व प्रकारच्या दुःखावर, त्रासावर, अडचणीवर मात करून आम्ही देवाशी असलेली आमची बांधिलकी दृढ करण्याचा नेटाने प्रयत्न करतो. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे विश्वासातला जो परमोच्च बिंदू आहे तो परमोच्च बिंदू हाच आहे की देवाची आमची बांधिलकी प्रस्थापित होणं आणि ती जपणं आणि ती टिकवणं हेच विश्वासाचं प्रात्यक्षिक आहे. दिस इज द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ फेथ. जो विश्वास आज तुम्ही आणि मी अंगीकारलेला आहे त्या विश्वासासंबंधी जेव्हा आपण इब्री लोकासपत्राच्या 11व्या अध्यायामध्ये पाहतो विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की विश्वासानं विश्वाची रचना झाली हे आपण स्वीकारतो. त्या ठिकाणी पाहतो की आपण हबेलानं विश्वासानं चांगला यज्ञ केला, हणोकाला विश्वासानं लोकांतर नेण्यात आलं, अब्राहाम, मोशे आणि राहाब कसविनीपर्यंत आपण पाहतो. आणि 32व्या वचनामध्ये या ठिकाणी या पत्राचा लेखक म्हणतो आणखी काय सांगू. या ठिकाणी इब्री लोकासपत्राचा 11वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये आपण पाहतो आणखी काय सांगू. गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमूएल व संदेष्टे ह्यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाच्याद्वारे राज्य जिंकली, नीतिमत्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तरवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैने पळविली. प्रियजन हो, या ठिकाणी आपण पाहतो की या पत्राचा लेखक अनेक लोकांच्या नावांचा उल्लेख या ठिकाणी सांगतो आणि शेवटी तो म्हणतो जर मी ह्या लोकांचं वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. विश्वासामध्ये ते जगले,
विश्वासामध्ये ते मेले. आणि जेव्हा आपण वर्ल्ड चर्च हिस्ट्री वाचतो, जागतिक ख्रिस्ती इतिहास आपण जेव्हा वाचतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की अनेक लोकांनी जो विश्वास आज तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे, हा अगदी सहज रीतीनं आम्हाला प्राप्त झाला असं मुळीच नाही. मला आठवतं की सन्मान्य तिवडे बिशप साहेबांनी एक संदेश दिला होता आणि त्या संदेशामध्ये त्यांनी उल्लेख केला होता. आणि हा उल्लेख असा होता की तत्कालीन समाजामध्ये जेव्हा ख्रिश्चॅनिटीचा या ठिकाणी प्रसार होण्याचा काळ होता, सुरुवातीच्या काळामध्ये, आद्य काळामध्ये लोकांना, जिवंत लोकांना त्यांच्यावरती डांबर ओतलं जात होतं आणि त्यांना जाळलं जात होतं. एम्पी थिएटर नावाच्या एका ठिकाणी भुकेलेले सिंह आणि वाघ पिंजऱ्यामधून सोडून त्यांच्या पाठीमागं लावले जात होते. अनन्वित प्रकारे लोकांचा छळ केला. का? तर तुम्ही ख्रिस्तावरचा तुमचा विश्वास नाकारा. परंतु प्रियजन हो, त्या सर्वांनी मरण पत्करलं आणि ख्रिस्तासाठी समोर आलेलं मरण त्यांनी सहन केलं, मरण स्वीकारलं, परंतु विश्वास त्यांनी कायम ठेवला. आणि तोच विश्वास आज आमच्यापर्यंत आलेला आहे. आणि ज्यांच्या तारणासाठी आपण शुभवर्तमान जे ऐकलं, त्यामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त या जगामध्ये कोणासाठी आला? ज्यांच्यासाठी, ज्यांच्या तारणासाठी दैवी योजनेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. पण तो केवळ त्यांचा न राहता तो सर्वांचा झाला. कारण योहान 3:16 आपण नेहमी वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याजवळ विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. निवडलेले लोक आणि त्याचबरोबर जो कोणी त्याजवळ विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाला त्यांनी तारण दिलं. आणि या ठिकाणी आपण शुभवर्तमानामध्ये वाचलं की कनानी स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास एका वेगळ्या प्रकारे जाहीर केला. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने नकार दिला तिच्या मुलीला बरं करण्यासाठी, तेव्हा तिच्या विश्वासामध्ये जी चिकाटी होती ती चिकाटी प्रगट झाली आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मनसुद्धा सुखावलं. आणि तो म्हणाला की संपूर्ण इस्रायलामध्ये, या ठिकाणी आपण पाहतो मत्तई शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, संत मत्याचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्तानं सुरुवातीला कनानी स्त्रीकडे दुर्लक्ष केलं, कारण मला ज्या लोकांसाठी पाठवलेलं आहे त्यांच्यासाठी माझी सेवा पहिल्यांदा राहील. त्यांना प्रायोरिटी बेसवरती त्यांना निवडलेलं होतं. परंतु या कनानी स्त्रीनं आपल्या विश्वासाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा मनोमनी सुखावलेला आहे. आणि या ठिकाणचा प्रभू येशू ख्रिस्ताचा जो उद्गार आहे तो प्रियजन हो आज तुमचं माझं डोळे उघडणारा आहे. आपण आंतरिक विश्वासानं जेव्हा हाक मारतो, या स्त्रीप्रमाणे विश्वासामध्ये जेव्हा आपण दृढ राहून विश्वासातील चिकाटीमुळे मिळणारे जे प्रतिफळ आहे ते निश्चितच मोठं आहे. म्हणून या कोरोना संकटामध्ये जे समुद्राप्रमाणे सर्वत्र पसरलेलं आहे आणि त्या संकटामध्ये आपण जरी बुडत असलो तरी आपण त्याचा धावा करूया. आपण आंतरिक विश्वासानं त्याला हाक मारूया. आशेच्या आर्तवाणीने आपण त्याला म्हणूया की प्रभूजी मला वाचवा. आणि तो म्हणाला, धीर धरा, मी आहे, घाबरू नका. प्रियजन हो, शिष्यांना दिलेला आधार हा तुमचा आणि माझा आधार आहे. आणि म्हणून आपण आपल्या कुटुंबामध्ये हे वचन नेहमी आपल्या समोर ठेवूया, एका कागदावरती लिहूया. आणि ज्या ठिकाणी आपण बसतो, उठतो, झोपतो, निसतो, त्या ठिकाणी आपण हे वचन आपण लिहूया. आणि त्या वचनामध्ये आपण म्हणूया, हे माझ्या जीवा, धीर धर, भिवू नको, कारण येशू तुझ्याबरोबर आहे. हे माझ्या जीवा, धीर धर, भिवू नको, कारण येशू तुझ्याबरोबर आहे. कारण विश्वासामध्ये असलेली चिकाटी तिचं प्रतिफळ मोठं आहे. आणि हे प्रतिफळ तो तुम्हाला आणि मला दिल्याशिवाय कधीही राहणार नाही. या संदेश वचनाच्याद्वारे परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य करो, अशी आपण देवाच्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा,
खरोखरच तुझा पुत्र आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे योहान 3:16 याप्रमाणे प्रभू तू आम्हाला निवडलंस, तारणाचा अनुभव तू आम्हाला येऊ दिलास आणि संकट समयी जेव्हा आम्ही तुझा धावा करतो तत्क्षणी तुझा हात तू लांब करतोस, आम्हाला सावरतोस. आमच्या अंतर्यामी हाच विश्वास आम्हाला तुझ्यापासून मिळणारं प्रतिफळ देणार आहे. आमच्यापैकी जे आज विश्वासानं तुला हाक मारत आहेत, प्रेमळ प्रभू, आज तुझा पवित्र हात पुढे कर, त्यांना तुझा स्पर्श जाणवू दे प्रभू. त्या तुझ्या स्पर्शाच्याद्वारे त्यांच्या मनाला पुन्हा उभारी येऊ दे. आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र पंखाखाली तू घे. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे सर्वजण मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहेत तसे तू आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.